जय श्रीराम. बिलोलीची घटना. गजानन विश्वनाथ शिकारे, वय 28 वर्षे, व्यवसाय शेती, राहणार भोसी, तालुका बिलोली, फाशी घेऊन मेले. कारण कर्जामुळे माणसं मरताहेत. कर्जामुळे मरण्याची पाळी आल्यास एखादी यंत्रणा असावी जिथं जाऊन माणसाला हे सांगता यावं की मला फाशीची वेळ आली आहे, मला मदत करा. पण अशी कुठलीही व्यवस्था देशात नाही. मोदीजींनी सांगितले होते इमानदार माणसाचे जगणे सोपे करू म्हणून. आज त्याबाबत काहीही झालेले नाही. काही दिवसाआधी कुंडलवाडीचा एका व्यापारी पाण्यात उडी मारून मेला होता. पुन्हा ही घटना आहे. स्वतंत्र भारतात विशेष करून हिंदू समाजाचे तरुण आत्महत्या करून मरत आहेत. त्यांच्यावर अशी पाळी काय येते? कारण ते गैरमार्गाचा अवलंब करत नाहीत, तो चोऱ्या करत नाहीत, अवैध धंदे करू शकत नाहीत. ती पद्धत त्यांना कळत नाही, कशी करावं तेही समजत नाही. त्यामुळे अशी वेळ विशेष करून हिंदू समाजातील तरुणावर येत आहे. त्यांना कुणीही मदत करणारा नाही. फाशी घ्यावी लागत आहे. याकडे देवेंद्रजी फडणवीस, त्यांचे दोन्ही सहकारी एकनाथजी शिंदे, अजितजी पवारसाहेब यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि यावर काहीतरी उपाय शोधून काढावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.